जय महाराष्ट्र मित्रांनो, इन्फोसिस कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। जबरदस्त जॉब अपडेट असणार आहे मित्रांनो। जसं की तुम्ही ते बघू शकताय, वॉक इन डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे कस्टमर सर्व्हिस व्हॉइस प्रोसेस साठी। आणि खासियत याची अशी आहे की डायरेक्ट फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। इंटरव्ह्यू कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। इंटरव्ह्यू कसा होणार आहे, काय काय डॉक्युमेंट न्यायचे आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। इन्फोसिस टॉप लेवलची कंपनी आहे, चांगला जॉब आहे, परमनंट जॉब आहे, सॅलरी चांगली आहे, फ्रेशर्स तुम्ही आहात, एक्सपिरियन्स तुम्ही आहात, सगळे इथे अप्लाय करू शकताय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की विप्रो कंपनी झालं, ICICI बँक झालं किंवा गव्हर्नमेंट जॉब अपडेट झाले, टेक महिंद्रा झाला, असे भरपूर सारे जॉब अपडेट येत आहे। अनेकांना जॉब मिळत आहे, तर त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला ती माहिती पण प्रोव्हाइड करतोय कशा प्रकारे यांनी इंटरव्ह्यू क्रॅक केला। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, इन्फोसिस कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल। यांच्या करिअर पेजवर तुम्ही आलात तर भरपूर साऱ्या जॉब वॅकन्सीज तुम्हाला दिसून जाईल। जसं की तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झालंय, फ्रंट एंड झालंय, बॅक एंड झालंय, AI रिलेटेड तुम्हाला नॉलेज आहे, तर भरपूर साऱ्या वॅकन्सीज पुणे झालं, बंगलोर झालं या ठिकाणी आहे। पण अनेकांना अगदी सोपा जॉब पाहिजे आहे ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर, तर तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलो आहे। जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात, हायरिंग चालू आहे मोठ्या प्रमाणावर कस्टमर सर्व्हिस व्हॉइस प्रोसेससाठी। आता इथे बघू शकताय तुम्ही 3 आणि 4 डिसेंबरला डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। कुठेही काही फॉर्म भरायचा नाही तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा ॲड्रेस आहे पुण्यामध्ये, या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट जायचं आहे। इथे वाचू शकतात तुम्ही, प्लॉट नंबर 1 पुणे फेज बिल्डिंग 1 हिंजेवाडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क, ओके, या बिल्डिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे। 3 आणि 4 दोघांपैकी कुठल्याही एका दिवशी जाऊ शकताय। सकाळी 10 ते 1 दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू चालणार आहे, त्यामुळे सकाळी 10लाच जा। महत्त्वाचं म्हणजे कस्टमर सपोर्टची प्रोफाईल असणार आहे, त्यामुळे कुठलंही अवघड स्किल किंवा महत्त्वाचं स्किल ज्याला आपण फ्रंट एंड, बॅक एंड, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झालं, AI रिलेटेड झालं, हे जर तुमच्याकडे नसेल, डेटा एंट्रिक्स तुम्हाला येत नसेल, तर कस्टमर सपोर्ट या प्रोफाईलसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। 0 इयरचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकताय। फुल टाइम तुम्ही ग्रॅज्युएट आहात, कुठलंही ग्रॅज्युएट, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, त्याच्यानंतर तुमचं MBA वगैरे म्हणजे जे पण तुमचं झालंय ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तर पुणे आणि बंगलोर या 2 ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे। पण पुण्यासाठी तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय, ओके। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, फुल टाइम जॉब आहे। काम काय करायचं आहे तर कस्टमर सर्व्हिसमध्ये तेच असतं जे की वेगवेगळे यांचे कस्टमर्स आहेत, त्यांचे जे ट्रबल शूट म्हणजे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे जे इश्यूज आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे, असं प्रकारचं इथे काम असणार आहे। इथे बघा 100% वर्क फ्रॉम ऑफिस आहे, म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊनच काम करायचं आहे। एक्सलंट कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे पाहिजे आणि US शिफ्ट असल्यामुळे तुम्हाला रोटेशनल शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला नाईट अलाउन्स सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे तुमचा पेमेंट वाढतो। मग इंटरव्ह्यूला येताना कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे तर लक्षात घ्या, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंटेड तुमचा रेझ्युमे म्हणजे CV घेऊन जायचा आहे, 2 फोटो घेऊन जायचे आहे, त्यानंतर आयडेंटिटी कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे, एक तर पॅन कार्ड न्या, ड्रायव्हिंग लायसन्स न्या किंवा मग पासपोर्ट किंवा वोटर ID यापैकी कुठलंही तुम्ही नेऊ शकताय। त्यानंतर तुमचं एज्युकेशन प्रूफ घेऊन जायचं आहे, म्हणजे 10वी 12वी पास झाले त्याचे झेरॉक्स नेलं तरी चालतंय, किंवा तुम्ही आता एखादं ग्रॅज्युएशन झालंय त्याच्या डिग्रीचं सर्टिफिकेट नेलं तरी चालतंय, ओके। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंट ID नेणं गरजेचं आहे, ओके। त्यामुळे ज्यांना इन्फोसिस कंपनी जॉबला लागायचं आहे त्यांनी नक्की ट्राय करा। फुल टाइम परमनंट वॅकन्सी आहे कस्टमर सपोर्ट या प्रोफाईलसाठी, ग्रॅज्युएशन बेसवर, चांगली कंपनी आहे, चांगली सॅलरी आहे। सॅलरी इथे मेन्शन जरी नसली केली तरी जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुम्हाला इथे 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते, आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स आहात तर 40,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी जाते, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी वॅकन्सी आहे ती पण तुम्ही ते बघू शकताय, व्हॉइस प्रोसेससाठीच असणार आहे, सर्व्हिस डेस्क। इथे पण तुम्ही ॲड्रेस बघू शकताय, सेम ॲड्रेस आहे, या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकताय।
रोटेशनल शिफ्ट असणार आहे, फुल टाइम ग्रॅज्युएट तुम्ही आहात, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय. फक्त इथे एकच गोष्ट आहे, इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे. मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर या पहिल्या पोस्टला अप्लाय करा आणि एक्सपिरियन्स असेल तर या दुसऱ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकणार. काम सेमच आहे, फक्त इथे एक्सपिरियन्स मागितला आहे. मग तुमच्यावर आहे तुम्हाला कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं आहे. इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, तर मागे जे डॉक्युमेंट सांगितले सेम डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करायचे आहे. इथे पण गव्हर्नमेंट ID कार्ड नेणं गरजेचं आहे. हा पण फुल टाईम परमनंट जॉब असणार आहे. यासाठी तुम्ही एनी ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, बोथ इथे अप्लाय करू शकताय. तर समजलं मित्रांनो, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर या पहिल्या पोस्टला अप्लाय करा, एक्सपिरियन्स असेल तर या दुसऱ्या पोस्टला अप्लाय करा. जाताना डॉक्युमेंट घेऊन जा आणि तुम्हाला यांच्या करिअर पेजवर अप्लाय करायचं आहे तर इथे पण अप्लाय करू शकताय. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथे तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. तुमचा कोणी मित्र आहे त्याला जॉब पाहिजे आहे तर नक्की त्याच्यासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्ससाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.